स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 19 घरांची चेन विणलेली आहे। नंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। चौथ्या चेन मध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया त्याच घरामध्ये विणायचा आहे। नंतर पुढे 8 चेन बनवायचे आहेत। 8 चेन या खाली पण 8 चेन सोडायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9व्या चेन मध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे परत 8 चेन बनवायचे आहेत। या 8 चेन नंतर पुढे इथे आपल्याला साइडच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे मागील प्रमाणे। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। परत 3 चेन बनवायचे आहेत आणि याच घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। चेन बनवायची आहे मध्यभागी आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे इथे परत 5 चेन बनवायचे आहेत आपल्याला। या 5 चेन मध्यभागी क्रोशियाच्या घरावरील चेन सोडून साइडच्या 3 चेन मध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागी या क्रोशियाच्या वरील चेन मध्ये पण क्रोशिया विणायचा आहे। असे एकूण मध्यभागी 7 चेन इथे विणायचे आहेत। त्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। 3 चेन विणायचे आहेत पुढे आणि क्रोशिया वरील क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। त्यानंतर 2 चेन खाली सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेन मध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर मध्यभागी इथे 3 चेन विणायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे इकडे साइडच्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया आणि पुढील 3 चेनवरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम याचप्रमाणे साइडचे क्रोशिया विणून घेतल्यानंतर पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत। साइडच्या 2 क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागील चेन मध्ये 3 चेन वरती 3 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत।
या 2 क्रोशियावरती साईडच्या 2 क्रोशिया विणायच्या आहेत. पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. तीन चेन बनवायचे आहेत. मध्यभागी क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला परत साईडच्या 8 चेन विणायचे आहेत. मध्यभागी या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि पुढील 8 चेन विणून घ्यायचे आहेत. आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. असं विणून घ्यायचं आहे. सेम याचप्रमाणे वरती विणायचं आहे. पाच चेन बनवायचे आहेत. साईडच्या क्रोशीच्या 3 चेनमध्ये 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम खालीप्रमाणे असं वरती विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी विणून घ्यायची आहे. अशी ही तोरणपट्टी विणून झालेली आहे.